नमस्कार, मी ईशा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तोंडात विरघळणारे मऊसूद आणि लुसलुशीत दहीवडे करणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी दहीवड्यांसाठी लागणारी 1 वाटी उडदाची डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। या डाळीमध्ये पुरेसं पाणी घालून मी ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। डाळ छान धुवून झाली आहे। आता यात मी पुरेसं पाणी घालून एक 3 ते 4 तास ही डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी ही डाळ 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती। डाळ आपली छान भिजून वर आली आहे। वड्यांच्या बॅटरसाठी इथे मी ही डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। जास्तीचं पाणी न घालता एक 2 ते 3 चम्मच पाणी घालून ही डाळ थिक कन्सिस्टन्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे। आपल्या वड्यांचं बॅटर तयार आहे। तुम्हाला सुद्धा ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे। चवीसाठी मी यात हाफ टीस्पून जिरं आणि हाफ टीस्पून सॉल्ट ॲड करून छान बॅटर मिक्स करून घेते। इथे मी बॅटर पाण्यामध्ये थोडंसं घालून चेक करते आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी प्रॉपर आहे की नाही। सो आपलं बॅटर प्रॉपर पाण्यामध्ये फ्लोट होतोय। लगेचच मी हे वडे तेलात मध्यम आकाराचे एक एक सोडून छान तळून घेते। गॅसची फ्लेम मीडियम हीटवर ठेवून वडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। दही वड्यांसाठी इथे मी अमूलचं दही यूज करते। हे दही मी एका बाउलमध्ये काढून छान असं फेटून घेते। आता ह्यात आंबट गोडची चव येण्यासाठी 2 चम्मच साखर ॲड करते। दही मिक्स करून झाले। आता मी इथे सिंपल हिरवी चटणी बनवते। त्यासाठी इथे मी कोथिंबीर 10 ते 12 पुदिन्याची पानं, 2 मिरची, हाफ टीस्पून जिरं आणि थोडं पाणी ॲड करून याची पेस्ट तयार करते। आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हाफ टीस्पून सॉल्ट आणि हाफ टीस्पून चाट मसाला मिक्स करून हे वडे एक एक करून ह्या पाण्यात सोडून 15 ते 20 मिनिटं सोक करून घ्यायचे आहेत। सर्व रेडी झाल्यानंतर इथे मी दहीवडे सर्व करून घेते। वड्यांमधलं एक्स्ट्रा पाणी स्क्वीज करून हे वडे एका बाउलमध्ये काढून घेते। आता ह्या वड्यांवर आंबट गोड फेटलेले दही
या दह्यावर मी हाफ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर स्प्रिंकल करते आणि तयार केलेली हिरवी चटणी यावर टाकायची आहे. थोडासा चाट मसाला, चिमूटभर लाल तिखट मी यावर टाकते. लास्टली मी ह्यावर बारीक नायलॉन सेव टाकते. मऊसूद आणि चटपटीत दहीवडे तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही दहीवड्यांची रेसिपी कशी वाटली.